नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे सकाळी लवकर उठणं झालेलं आहे, कारण सगळ्या गोष्टींची तयारी करायची आहे. आणि क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला. क्लिनिंग सगळ्या घराची झालेली आहे, त्यामुळे थोडंसं काम जे आहे ते हलकं झालेलं आहे. आणि आता इथे दूध वगैरे गरम करायला ठेवणार आहे. त्याचबरोबर पाणी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. आणि दुधाची पिशवी जेव्हासुद्धा आपण कापतो ना, तर त्याचं जे छोटंसं टोक कापलेलं असतं पुढचं, तर ते पुन्हा त्याच पिशवीमध्ये टाकून मग तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जर त्या आपण फॉलो केल्या ना, तर पुढे जाऊन खूप सारा त्याचा उपयोग आपल्यालासुद्धा होत असतो. कारण शेवटी किती काही झालं तरी आपण या पृथ्वीवरती राहतो, त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपल्यालासुद्धा इफेक्ट होत असतात. सो इथे बघा माझी तयारी पुढची चालू आहे. जेवणाची थोडीशी तयारी करून घेणार आहे. आणि आज श्रीखंडपुरीचं बेत आहे. त्यानंतर हिरवे मटार जे आहेत तर त्याची भाजी बनवणार आहे. थोडेसे बटाट्याची भजीसुद्धा काढणार आहे. आणि बाकीची तयारी माझी बघायची. चहा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सकाळी कामांसाठी स्फूर्ती येण्यासाठी चहाची गरज असते सगळ्यांनाच. आणि मी सुद्धा चहा लवर आहे. आणि तुम्हीसुद्धा असाल कदाचित, कारण बहुतेक लोकांना ना चहा आवडतो सकाळचा आणि सगळेजण बहुतेक घेतात. तर इथे चपातीचं पीठ जे आहे ते मळायलाच घेणार आहे आणि पुऱ्यांचं पीठसुद्धा मळणार आहे, कारण यांच्यासाठी चपात्या आणि आमच्या बाकीच्यांसाठी थोड्याशा पुऱ्या बनवणार आहे. इथे मटार जे आहेत ते फ्रीजमधून काढून नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि चहा म्हटलं ना की आलंच त्याच्यामध्ये, कारण आलं किंवा मग चाय मसाला किंवा मग अगदी काही नसेल तरी वेलचीसुद्धा चालते, नाहीतर अजिबात चहाची चव लागत नाही. सो इकडे एका साईडला भाजी ठेवणार आहे आणि दुसऱ्या साईडला भात जो आहे तो कुकरला लावणार आहे. आणि त्यानंतर मग मी रांगोळी वगैरेसुद्धा काढायला घेणार आहे. बाकी मुलांचं वगैरेसुद्धा आवरायचं आहे. देवपूजा आहे, कारण मुलं झोपलेली आहेत तोपर्यंत देवपूजासुद्धा करता येत नाही, तर त्यांनासुद्धा आता उठवणार आहे. आणि इथे बघा दारात छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि यावेळेला चुन्याची रांगोळी काढलेली आहे, कारण लोलो जो आहे ना रांगोळी अजिबात ठेवत नाही, काढली की लगेच पायाने उडवून टाकतो. सो त्यामुळे मी ते चुन्याची रांगोळी काढलेली आहे. आणि त्याच्यावर मग नंतर थोडीशी रांगोळीला टाकलेली आहे, कलरफुल असं थोडंसं होण्यासाठी. आणि इथे दोघं भाऊ जे आहेत म्हणजे मिस्टर आणि दीर, दोघंही मिळून गुढी छान उभारत आहेत. आणि त्याची पूजा वगैरेसुद्धा आम्ही करणार आहोत. तर गुढी थोडीशी उंच बांधलेली आहे यावर्षी. गेल्या वर्षी थोडी खाली होती, तर यावर्षी खूपच जास्त उंच झालेली आहे. सो त्यामुळे थोडीशी पूजा जी आहे गुढीची, तर ती आधीच करून घेतलेली आहे. आणि इथे आमच्या दोन्ही साहेबांचे फोटो सेशन चाललेले आहेत. आणि अशा वेळेला ना मुलांनासुद्धा खूप मजा वाटते. आपण जर आपलं ट्रेडिशन फॉलो केलं तर तेच मुलं बघून पुढे जाऊन करू शकतील कदाचित. त्यासाठी आपल्याला आधी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये, अगदी नॉन महाराष्ट्रीयन घरामध्ये सुद्धा बहुतेकदा मी पाहिलेलं आहे, गुढी वगैरे उभारली जाते, पूजा केली जाते. आणि इथे बघा किती उंच झालेली आहे गुढी, अगदी हातही पोचत नाही इतकी उंच झालेली आहे. त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेणार आहे. आणि दरवर्षीप्रमाणे जशी आपण नेहमी पूजा करतो, अगदी सिंपल अशी तशीच केलेली आहे. तर इथे जो टेबल आहे तर त्याला हे करून बेस करून गुढी जी उभारलेली आहे, त्यामुळे इथे थोडंसं सगळं काही साहित्य वगैरे ठेवता येत नाही आहे. तर इथे फक्त नारळ ठेवलेला आहे आणि जे आरतीचं ताट आहे ते फक्त ठेवणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी टेबलाच्या खाली ठेवलेल्या आहेत, कारण ते पडू नये म्हणून. आणि थोडंसं आता सण म्हटलं की साडी वगैरे घालणं आलं आणि ऑफकोर्स फोटो सेशनसुद्धा आलं. तर थोडेसे फोटो वगैरेसुद्धा इथे काढलेले मी आहेत, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आता पूजा वगैरे झाली, हे सुद्धा गेले कामावरती. तर आता पुऱ्या वगैरे तळून घेणार, त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवणार आहे. आणि साधा सोप्पा असा बेत आहे. ॲक्च्युली मला आमरसपुरी करायची होती, पण व्यवस्थित असे काय आंबे इथे मिळत नाहीत, त्यामुळे म्हटलं चला आमरसपुरीचा बेत कॅन्सल केला. आणि श्रीखंडपुरीचा, तर इकडे श्रीखंड घेऊन आलेली होती आदल्या दिवशी, तर त्याचा बेत केला. छान असे भजीसुद्धा मी काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता बटाट्याचे. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान, सुखाचं, आनंदमयी आणि भरभराटीचं जाऊ दे. सकाळपासून खूप जास्त बिझी असल्यामुळे काही शुभेच्छा देता आल्या नाहीत तुमच्यासोबत फ्रंट कॅमेरामध्ये. तर आता म्हटलं देऊया आपण शुभेच्छा. आणि सकाळी जी गुढी उभारली होती, तर आता संध्याकाळ झालेली आहे, सो गुढी उतरण्याचा वेळ झालेला आहे. तर आता गुढी उतरून घेणार आहे.